हॅलो फ्रेंड्स, संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चणा डाळ नमकीन, जे आपण बाहेर विकत खूप पैसे घालून घेतो आणि ते पण गॅरंटी नसते की चांगलं आहे की नाही। त्यापेक्षा आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने बनवू शकते। चला तर आपण याची सोपीशी रेसिपी पाहूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ, जी मी रात्री भिजत घातली होती आणि आता ही सकाळी वॉश करून घेते। पूर्णपणे एकदम छानशी भिजली आहे। त्याचे 2 तुकडे होतात म्हटल्यानंतर ती परफेक्ट भिजली आहे। आपण पाणी काढून घेऊन तिला एकदम ड्राय करून घेऊ। एका कपड्यामध्ये टाकून पूर्णपणे आपली डाळ ड्राय करून घेऊया। छान पुसून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातलं पाणी जे असेल एक्स्ट्रा ते सर्व निघून जाऊन एकदम ड्राय होईल आपली डाळ। तेल गरम करायला ठेवायचं एका कढईमध्ये आणि आपण कडकडीत तेलामध्ये डाळ टाकायची तळायला आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची। जेव्हा डाळ तळली जाते तेव्हा ती पूर्णपणे वरती तरंगती, म्हणजे आपली डाळ छानपैकी तळून झालेली आहे असं समजून जायचं। आपली डाळ तळून झालेली आहे, आपण काढून घेऊया डाळीला। एकदम हलकी लागते। पाहू शकता तुम्ही मी डाळ कशी तळून घेतलेली आहे। पूर्णपणे एकदम ड्राय झालेली आहे आणि वाजतात ते आपले चणे, म्हणजे डाळ एकदम परफेक्ट तळली गेलेली आहे। त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, चाट मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घ्यायचं सगळं। त्यातच कलर येण्यासाठी आपण थोडी हळद घालायची आहे, म्हणजे आपल्या चणा डाळीला छान कलर येतो। आपली डाळ एकदम रेडी झालेली आहे। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी 10-15 मिनिटांची। तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे आपली डाळ। तुम्ही बाहेरची डाळ खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी देखील डाळ तयार होते। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।